वृश्चिक राशीचं आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. ही राशी म्हणजे एक अव्यक्त लढा, स्वतःशी, कधी आयुष्याशी, कधी नात्यांशी, पण सर्वात जास्त स्वतःच्या गूढ अंतर्मनाशी. वृश्चिक हे राशीचक्रातील सर्वात गूढ, खोल आणि कर्मफळानुसार बदलणारं चिन्ह आहे. तुमचं आयुष्य म्हणजे तापलेली अग्निपरीक्षा, जिथं तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांनीच तुमचं हृदय जाळलं. ज्यांनी तुम्ही सावरण्याचा प्रयत्न केला त्यांनीच तुमचं अस्तित्व डावावर लावलं. तरीही तुम्ही उभे राहिलात, स्वतःला पुन्हा सावरलं, हसत राहिलात, मौनात राहिलात. हे मौनच ब्रह्मदेवांच्या दृष्टीने सर्वात शक्तिशाली प्रार्थना बनलं. आज या टप्प्यावर ब्रह्मदेव तुमच्या कर्माचा शेवटचा हिशोब पाहत आहेत. ते तुम्हाला अजून कसोटीला लावणार नाहीत, कारण त्यांनी आता तुमची परीक्षा पूर्ण मानली आहे. तुम्ही जेव्हा माझ्याच वाट्याला सगळं का असं म्हणत तुटत होतात, तेव्हा ब्रह्मदेव फक्त पाहत नव्हते, तर ते तुमच्या आत्म्याचा भार स्वतः उचलत होते. आता या क्षणी 2026च्या उत्तरार्धात वृश्चिक राशीचा आत्मा पुनर्जन्माच्या उंबरठ्यावर उभा आहे. एका नवीन अध्यायाच्या, नवीन प्रकाशाच्या आणि ब्रह्मकृपेच्या स्वागतासाठी तयार. यापुढे तुमचं जीवन फक्त कर्माने चालवलेलं नसणार, तर ते असेल ब्रह्मदेवाच्या इच्छेने पूरक आणि तुमच्या आत्म्याच्या उन्नतीला वाहिलेलं. या लेखात आपण जाणून घेणार आहोत त्या 10 विशेष गोष्टी, ज्या स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या दीर्घकाळाच्या वेदनांचा, संयमाचा आणि मौनाच्या तपश्चर्येचा आता दैवी निकाल लागतोय. कर्म संपलंय, परीक्षा थांबली, आता फळ तुमच्यासमोर उभं आहे आणि ते तुम्हाला निवडायचं नाही, तर स्वीकारायचं आहे. नंबर 1 आहे, तुमची मौन सहनशक्ती आता ब्रह्मकृपेत रूपांतरित होणार आहे. वृश्चिक राशीचा जातक जेव्हा त्रास सहन करतो तेव्हा तो जगासमोर रडत नाही, गोंधळ घालत नाही. तो फक्त शांत राहतो, त्या शांततेतच असतो. एक अदृश्य तपश्चर्या, ब्रह्मदेव हे मौन ओळखतात. त्यांनी तुमचं प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान, प्रत्येक गोंधळ अंतर्मनात टिपून ठेवला आहे. आता ते त्या मौनाचं रूपांतर दैवी कृपेत करणार आहेत, ज्यामुळे जीवनात अचानक समाधान, सुसंवाद आणि सौम्यता यांची अनुभूती होईल. नंबर 2 आहे, तुमच्यावर केलेल्या अन्यायाचं उत्तर नियती स्वतः देईल. वृश्चिक राशीच्या जातकांवर अनेकदा अन्याय, बदनामी, गुप्त कटकारस्थानं होतात, पण त्यांनी कधी थेट प्रतिशोध घेतलेला नसतो. आता ब्रह्मदेव स्वतः पुढे येऊन त्या लोकांना त्यांच्या कर्माचं उत्तर देणार आहेत. तुम्ही काही बोलणार नाहीत, पण अचानक तुम्हाला त्यांची माफी, पश्चाताप किंवा दूर जाणं दिसेल. हे फक्त प्रत्यक्षातच नव्हे, तर स्वप्नांमध्येही घडू शकतं. कारण कर्माचा अंतिम हिशोब हे पृथ्वी पातळीवरच नव्हे, तर सूक्ष्म शरीरातही चालतो. नंबर 3 आहे, गुंतलेली मनस्थिती आता शुद्ध शांततेच्या रूपांतरित होणार. वृश्चिक राशीचं मन म्हणजे एका दाट जंगलासारखं असतं. गुंतलेलं, गूढ, कधी स्वतःलाही समजत नाही असं खोल. पण आता ते जंगल हळूहळू उजळणार आहे. तुमचं मन हलकं होईल, विचार स्पष्ट होतील आणि अचानक आतून खोल शांती वाटू लागेल. ही शांती कोणत्याही गोष्टीचं उत्तर देणार नाही, पण उत्तर मिळणं गरजेचं नाही, हे शिकून जाईल. नंबर 4 आहे, हरवलेली माणसं परत येणार, पण तुम्ही त्यांना कधीच आधीच माफ केलेलं असेल. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुमच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा गप्प राहून तुमचं हृदय मोडलं, तेच लोक परत येतील. कधी शब्दांनी, कधी वागण्याने, कधी नजरेने ते परत येतील. पण आश्चर्य म्हणजे त्यावेळी तुम्हाला न राग वाटेल, न दुःख, कारण तुम्ही आधीच आत्मिक पातळीवर त्यांना माफ केलेलं असेल. हेच आहे ब्रह्मदेवाचं फळ, सजग आत्मा आणि सौम्य स्मृती. नंबर 5 आहे, नात्यांच्या ढासळलेल्या इमारती पुन्हा उभारल्या जातील, नव्या पाया आणि विश्वासावर. वृश्चिक राशीच्या जीवनात नाती अनेकदा तुटतात, पण पूर्णपणे तुटत नाहीत, फक्त अदृश्य होतात. आता काही जुनी नाती पुन्हा जुळतील, पण त्यांचा पाया अहंकारावर नाही, तर समजुतीवर असेल. कधी घरचं एखादं माणूस, कधी जुना मित्र, कधी नात्यातलं कोणी, ते पुन्हा तुमच्याकडे येतील आणि यावेळी नातं टिकेल. नंबर 6 आहे, आर्थिक बाबतीत अचानक बदल, जे कर्तृत्व नव्हे तर कृपेने घडतील. तुम्ही मेहनत केलीत, पण परिणाम कधीच तितकेसे मिळाले नाहीत, कारण ब्रह्मदेव वाट पाहत होते योग्य क्षणाची. आता आर्थिक प्रवाह अचानक उघडेल, कधी नवीन संधी, कधी जुना पैसा परत, कधी अनपेक्षित लाभ. पण या यशात तुमचा अहंकार नसेल, तुम्ही हे फळही कृपामूल्य म्हणून स्वीकाराल. नंबर 7 आहे, नवीन आध्यात्मिक उंची, जिथे अहंकार, राग, अपेक्षा यांचं अस्तित्वच उरणार नाही. वृश्चिक राशीचा आत्मा मृत्यू आणि पुनर्जन्म अनुभवतो. तुम्ही आता त्या टप्प्यावर पोहोचत आहात जिथं मन शांती हेच यश आहे. तुम्हाला ध्यानात गूढ अनुभव, कधीकधी स्वतःची ऊर्जा बदलताना जाणवेल, दुसऱ्यांच्या वेदना समजतील आणि तुम्ही कुणाच्याही रागात सामील होणार नाहीत. ही आध्यात्मिक अवस्था म्हणजे ब्रह्मदेवाचं सर्वोच्च फळ. नंबर 8 आहे, स्वप्नांतून मिळणारे दैवी संकेत, जणू ब्रह्मदेव स्वतः संवाद करतायत. तुम्हाला गडद स्वप्न, प्रतिकात्मक चिन्ह किंवा एखाद्या दिव्य व्यक्तीचा आवाज स्वप्नात ऐकू येऊ शकतो. या स्वप्नांना दुर्लक्ष करू नका, कारण तेच सांगतील की कोणत्या क्षेत्रात, कोणत्या निर्णयानं तुमचं फळ उलगडणार आहे. कधी पाण्याचं स्वप्न, कधी गडद आकाश, कधी सूर्य, तर कधी अग्नी. ही सगळी चिन्ह म्हणजे ईश्वरी संवाद.
नंबर 9 आहे, तुमचं भय आता शक्तीत रूपांतरित होईल. एक नवीन स्वजन्म घेईल. तुम्ही आत्तापर्यंत अनेक गोष्टींपासून घाबरत आलात. लोकांच्या मतांपासून, अपयशापासून किंवा स्वतःच्या भावना व्यक्त करायला. पण आता तुम्ही तयार आहात खरं स्व स्वीकारायला. तुमचा आत्मा आता भयाच्या जागी शक्ती, संयम आणि तेजस्वी जागरूकता निर्माण करेल. नंबर 10 आहे, ब्रह्मदेव स्वतः आयुष्याची नवीन कथा लिहू लागतील. तुम्ही फक्त अनुभव घ्या. तुम्ही खूप काळ स्वतः निर्णय घेतले, जगाशी भांडलात, स्वतःलाच समजून घेतलं. आता ब्रह्मदेव तुमचं आयुष्य स्वतः लिहू लागले आहेत. काही गोष्टी अचानक घडतील, पण त्या योगायोग वाटणार नाहीत. त्यामागे असेल एक दैवी नकाशा, जो आधीच आखला गेलेला आहे. तुमचं काम आता फक्त एकच, विश्वास ठेवणं आणि त्याच्याच हातात स्वतःला समर्पण करणं. शेवटचे शब्द. ज्यांचं आयुष्य मौनात जळतं, त्याच्यावरच देवच पाणी शिंपडतो. वृश्चिक राशीचं जीवन हे आयुष्य नव्हे तर आत्मिक प्रयोगशाळा आहे. इतरांसाठी जे फक्त प्रसंग असतात, ते वृश्चिक राशीसाठी एक आत्मशोध आणि एक अंतर्गत क्रांती असते. तुम्ही आयुष्यभर स्वतःशी संघर्ष केला, विश्वासघात सहन केले, वेदना शब्दांशिवाय पचवल्यात आणि तरीही तोंड बंद करून कर्तव्य निभावत राहिलात. आज त्या मौनाचं उत्तर ब्रह्मदेव देऊ लागले आहेत. परीक्षा संपली, आता तुम्ही उत्तरपत्रिका भरत नाही, उत्तर समोरून मिळतंय. हे फक्त फळ नव्हे, हे आहे परमात्म्याचं उत्तर तुमच्या अंतर्यामी विश्वासाला. जेव्हा कोणी समजून घेतलं नाही, तेव्हा तुम्ही ढसाढसा रडूनही कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवू शकला नाहीत. जेव्हा एकटेपणातही तुम्ही दुसऱ्यांना आधार दिलात, तेव्हा ब्रह्मदेव पाहत होते, ऐकत होते, गप्प होते, कारण ते उत्तर एकाच वेळी आणि योग्य वेळी देणार होते. आता तो क्षण जवळ आलाय. तुमच्या नशिबातले ग्रह एक एक करून क्लेशातून कृपेकडे वळतायत. कर्मफळ आता सत्य, समाधान आणि मुक्ततेच्या स्वरूपात उलगडत आहे. पुढचं काय, तर तुम्ही काहीच मागितलं नाही म्हणून देव आता सर्व काही देणार आहे. हे फक्त न्याय नाही, तर दैवी आदर आहे तुमच्या आत्म्यासाठी. तुमचं आयुष्य आता नवीन उंची गाठणार आहे. काहींच्या नजरेतून ते यश असेल, काहींच्या मनातून ते शांती आणि तुमच्यासाठी ते असेल स्वतःच्या अंतरात्म्याशी पूर्ण एकरूपता. आता अंतिम स्मरण. ज्यांनी अंधारात स्वतःचं हृदय जपलं, त्यांच्यासाठी देव स्वतः दिवा बनतो. वृश्चिक राशी, आता वेळ आली आहे, मागे पाहू नका. कोणाचं उत्तर शोधू नका, स्पष्टीकरण मागू नका. फक्त श्वास घ्या आणि ब्रह्मदेवांना सांगा, मी तयार आहे. त्यांच्या हातून तुमचं नवं भविष्य सुरू झालं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही तुमच्या राशीची अंकी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.